मुंबई बोलतो। महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळवा या ओला उबेरच्या जाहिरातींना अनेक टॅक्सी चालक भुलले। आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच टॅक्सी चालकाने संपाचं हत्यार उगारलं। बघूया संपाला किती प्रतिसाद मिळालाय। निषेध म्हणून आज आम्ही हे दिवस ठरवलेला आहे, जेणेकरून कंपनीने याच्यावर आमची बाजू मांडून आमची बाजू ऐकून याच्यावर काहीतरी तोडगा काढा। मेरी 2 गाड़ी है, ये ओला उबर के चक्कर में 1 गाड़ी मेरी आज बैंक में जमा है। एवढ्या मोठ्या संख्येने जे या ठिकाणी चालक बांधव इथे आलेले आहेत, जर आज याचा जर तोडगा काही उत्तर जर आलं नाही तर परत 14 तारखेला आमचा जो निषेध आहे तो आझाद मैदानमध्ये आहे। हमारी जिद है, हम तब तक गाड़ी नहीं चलाएंगे जब तक हमारी मांगे ओला एंड उबर ये हमारी मांग को पूरी नहीं करेगा तब तक हम गाड़ी अपनी तो रोड पर कतई नहीं जाएगी। महाराष्ट्र शासनाने जे शनिवारी जी सिटी टॅक्सी स्कीम या नवीन ड्राफ्ट पॉलिसी आणलेली आहे, अक्षरशः त्यांनी हे ओला उबर या कंपन्यांना लायसन देण्यासाठी, त्या कंपन्यांना पोचण्यासाठी जे माननीय दिवाकर रावते जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी जे असं पाऊल उचललेलं आहे की आमच्यासारखे जे गरीब ड्रायव्हर लोक आहेत आम्हाला देशोधडीला लावलेलं आहे। दागिना रख के हफ्ता दोनों गाड़ी का भर रहे हो। अभी मैंने रूम का पेपर भी महीने में रख दिए हूँ दूसरे गाड़ी के लिए। आम्ही बघितलं बस स्टॉपवर, BST बसवर आणि असे तुम्ही बोलत बॅनर यांचे की तुम्ही गाडी घ्या, आमच्याकडे जाऊन तुम्ही गाडी लावा, आम्ही तुम्हाला धंदा देऊ। आपण लोन घेऊन जे पैसे आहेत डाऊन पेमेंट तेही मित्रांकडून उधार घेऊन आपण गाडी काढली, गाडी काढून त्यांच्याकडे लावली गाडी, धंदा दिला आम्हाला किती महिने, 4 महिने 6 महीने कि हम लोग को जान देने की पारी ना आवे और मेरी वो भी गाड़ी छूट के आवे। मेरा दागिना गए तो मुझे गम नहीं, लेकिन मेरे जो घर की इज्जत जा रही है, रोज बैंक वाले रिकवरी वाले मेरे घर पे आ रहे हैं, वो मुझे ऐसा मुझे चाहिए कि धंधा दे और हम लोग आप लोग से मदद ऐसा मिले कि हम लोग को रास्ता कुछ निकले। सिटी टॅक्सी स्कीम 2017 या कायद्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। जर आम्हाला येत्या याच्यात नाही का आम्हाला उत्तर भेटलं शासनातर्फे तर अधिवेशन काळात आम्ही कदाचित या येत्या 15 दिवसात मंत्रालयावर आम्ही धडक मोर्चा घेऊन जाऊ।